कोणाला नाही लेकाच्या बर्थडेला असू द्या. हा आपला बर्थडे छान झाला. त्या बर्थडे छान झाला ना. चांगला बर्थडे झालाय हा. पण 2 त्यामुळे पुढे tension मनाला घ्यायचं. त्यांना कळावं लागतं. असू द्या. असू द्या बर्थडे रोजचा सार वाढणारच पण मला राग येतो. रागीव द्यायचा नसते. नमस्कार, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सगळ्यांना. बघा आज आहे माझ्या नवऱ्याचा बड्डे. तर माझ्याकडून माझ्या लाडक्या नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा. ती बी व्हिडिओतनं समोरासमोर काय देणं झाल्या नाही त्या, कारण थोडीशी गल्लत झाली, म्हणजे चुकी झाली की समोरासमोर देणंच झालं नाही. जिमलाच निघून गेलं आणि विषय काय झाला, आईन दादा आलता सकाळ सकाळ आणि मग त्या आल्या आल्या काय 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 बडबड करण्याच्या नादात ह्यांना हॅपी बड्डेच केलं नाही. मग जाताना मला खिजून गेले ते हॅपी बड्डे म्हणून. मग माझ्या ध्यानात आलं ह्यांना हॅपी बड्डे करायचं होतं आपल्याला. तर असू द्या, तरी बी सॉरी बरं का, सॉरी. माझ्याकडून आता वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. असंच गोडी गुलाबीनं भांडून खिदळून आपण आपलं आयुष्य घालूया सोबतीनं. तर असू द्या, आता दरवर्षीप्रमाणे तुम्ही दरवर्षी बघतच असाल की मी नवऱ्याचा बड्डे असल्यावर त्यांना काहीतरी सरप्राईज, म्हणजे घरात ना मला काय बाहेर जाऊन सरप्राईज वगैरे देता येत नाही, मग आपलं घरच्या घरीच काहीतरी करत असते मी. तर आता करणार आहे, रांगोळी काढणार आहे आणि त्याच्यात फुलं टाकणार आहे आणि हॅपी बड्डे असं लिहिणार आहे. तर चला बघूया आपण कसं कसं काढता. इथं बघा पोर्चमध्ये काढणार आहे. पोर्च आहे रिकामा. इथं रांगोळी घेतली आहे. इथं एवढीच फुलं घेतली होती, पण अजून आपल्याला फुलं घ्यायची ती वेगवेगळी. तोपर्यंत तेवढीच आणली होती. आता आपण पहिला रांगोळी काढून घेऊया. आता ही फुलं अशी मोकळी मोकळी पाकळ्या करून घ्यायची ते बघा, म्हणजे आपल्याला टाकायला सुटसुटीत होते. फायनली बघा अशा पद्धतीनं डेकोरेशन केले. आता बघू नवऱ्याला काय आवडतंय का नाही. आवडलं तर बरंच आहे, पण आपलं थोडं थोडं का असं दरवर्षी असते माझ्याकडनं. तर इथं बघा हॅप्पी बड्डे असलेलं आहे आणि ही फुल काढून त्याच्यात आम्ही सगळ्यांनी भरले. बघा शिवानी खुशी नव्हती, शिवानी मी आणि आत्या होता. थोडं तू कधी होती भरताना. तरी ही आई आली आणि दादा आलं, त्याच्या नादात राहिलं हॅपी बड्डे म्हणायचं तुझ्या जावयाला. तर चला बघूया आता आल्यावर काय खुश होते तर का छान वाटते का नाही. सकाळी लिहिलं हो आमच्याकडून सगळं. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आले ना. असं द्या, तरी बी केलं नाही. रांगोळी बघून आम्हाला बरं तेवढं तर ध्यानात आहे बाबा. दरच्या वर्षी काय तर करते खटाटोप. ह्या वर्षी हे असे खटाटोप केले. तर कसं वाटलं तुम्हाला हॅपी बर्थडे लिहिलेलं वेगवेगळं दरवर्षी. पुढच्या वर्षीपर्यंत मग एक नंबर. हा आम्ही सगळ्यांनी केले. फास्ट करायचं होतं म्हणून. खुशा तेवढा नव्हता. हवा 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 रडायले. अगं मी बी दिसायले. हवा कशाची आहे सांगा की आधी. गरिबीतनं घ्यायला लागले तर बघा, लयच गरिबी. त्यामुळे नरखेडकरमध्ये आलेलं आहे. पण खरेदी कशाची चालू आहे. कशाबद्दल खास नियोजन. हां बड्डे आहे माझ्या नवऱ्याचा म्हणून. बायका नाही नवऱ्याचा. हां होय. काढा मग कपडे घालून बघा किती छान छान केक आहे. तर नवऱ्याला कळी नाही कुठला घ्यावा. एक नंबर ते पांढरावाला. तर आला बघा केक घ्यायला हॅपी बड्डेचा. पांढरा शेपट. इथं बघा केकचा केक घे म्हणून किती छान छान आहे. ते पण चांगला आहे, हे पण चांगलं, दोन्ही चांगलं नाही का. पण आपल्याला एकच घ्यायचं. एकच घ्यायचं.
कशी आहे तयारी, कशी आहे तयारी बारकोसनं चिरकोसनं काहीतरी केलं गरीबीत ना आपण. बघा. लय मोठ्या हॅपी माणसाला चांगलं बर्थडे. celebration केलेलं. मोठ्या माणसाचं जास्त डेकोरेशन चांगलं नसतं, त्यामुळे मला थोडं तुम्हाला पाहावं. हे इकडून फुगलं आले तर हे असं हॅपी तुमचं बर्थडे बड्डे असलं तर चांगलं करता येते. दुसऱ्याच्या बड्डे चांगलं करता आपल्या पुढच्या वर्षी. आहे ना. हम्म. असं द्या. हे राडा किती केला. लय बेकार. आमचा बड्डे असल्यावर बी असंच असते. इकडं, इकडं, इकडं. आमचा बड्डे असल्यावर बी असंच असते. मग तुमचा बड्डे केलं असतं इकडं की फुगा. हे खालचं नाही का? आता लावलं का? थोडं पड्डे हो, माझ्या- ठेवली. लावलं पाहिजे. झालेला आहे बड्डे. छान असा साधा सोप्पा आणि छान पद्धतीनं माझ्या मैत्रिणी आल्या बड्डे सेलिब्रेट करायला. त्यांना मैत्रीण आलत्या, अजून कोण कोण आलं नाही. कोण येऊ न कोणाला येऊ प्रश्न पडतो पण मला पडतंय ना. आलो ना मुंबईवरून मी आलो ना हा, ही माझं पोरग आलं मुंबईवर नाही का. भाऊजीचं बड्डे होतं म्हणून मी मुंबईवरून इकडे आलो. मग काय तर आला याला. काय करणार आता ते नाही आता आले मग काय झालं मी आलो ना आता बड्डे कोणतरी आले. आलं ना एक लांब न कोणतरी आले. मुंबईवर ना हा. तर असं द्या. जवळच्या आली नाही ते. आहे का. बड्डे झाला कसा पण ती सांगा हा ते सांगा. झाला ना चांगला. तुमच्या आपल्याला मनात काय पाहिजे, हा. बड्डे छान झाला पाहिजे. ते छान झाला, आनंदात साजरी झालेला आहे बड्डे. तर आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. काय काय खरेदी केली दिवसभर, मज्जा मस्ती काय काय केली तुम्ही बघितलंच असेल. तर पण कसा मला वाटला नाही व्हिडिओ. मला इथे सोडून गेलता. तू गेलता कुठं हिंडतो आणि बड्डेला आला म्हणून सांगतो. असू दे. मग काय आलो नाही का आला बाय 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 बाय.